संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्त हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकवरी प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारे संताचा या वार करे संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताची या वार करी संताची मस्तक आहे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा मस्तक आहे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावरी या वार करे संतांची या धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळेसी भक्तजना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग थोडा स्वराचा आवाज महाराज थोडा बारीक संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग योगी यांची मावली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या पवित्र आणि पावन अशा समाधीनंतर ज्या संतांनी या संप्रदायाला वैराग्यापर्यंत कळसापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलं ते जगतमान्य संत संत मान्य संत देवमान्य संत अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतपात्र बोलोबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा देवाच्या अवताराचं कार्याचं वर्णन करताय. विठ्ठल विठ्ठल आज ज्या निमित्ताने ज्या उत्सवाने ज्या भावनेने आपण सगळेजण एकत्र येऊन बसलो एक ठिकाणी स्थित झालोय त्याचं कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आज आगमनाचा दिवस आहे अवताराचा कार्याचा दिवस आहे. आजचा दिवस बघायला गेलं तर आज विशेष असा दिवस आहे कारण मनुष्य जन्माला येत असतो संत स्वइच्छेने जन्माला येत असतात. मनुष्याला यावं लागतं कर्मानुसार यावं लागतं. आगा कर्मे जै उरावे तै सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे तिहा एका जातस्य ध्रुवं मृत्युं ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारी अर्थे नत्वं शोचितुमर्हसि उपजिते नासे नासिले पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे मनुष्याचं वर्णन येणं आणि जाणं हे मनुष्याचं वर्णन. संत महाराज स्वइच्छेने येतात. काही मूळचे वैकुंठवासी
आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे कार्य संतांचं. आणि जर देव हा अवताराला आणावा लागतो, आणावा भावानं आणावा लागतो, बलाने आणावा लागतो, शक्तीने आणावा लागतो, भक्तीने आणावा लागतो. कारण मनुष्याला यावंच लागतं. संत स्वइच्छेनं येतं देवाला आणावं लागतं. विठ्ठल 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 आज ज्यांना अवताराला बोलवायचंय, ज्यांचं अवतार कार्य संपन्न करायचंय, ते सियावर प्रभू रामचंद्र आहे. कारण देवाचे मुख्य 10 अवतार झाले. देवाचे मुख्य 10 अवतार झाले. आणि कोणासाठी घेतले तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणातल्या शब्दांमध्येच आहे. लगेच लगेच अभंग नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणांमध्येच आहे. अंब ऋषीसाठी देवाने 10 अवतार, 10 गर्भवास देवाने अंब ऋषीसाठी सोचले. कथाभाग आपल्याला बघायचे. तर त्याआधी अभंगाचा सरळ भाव बघू. जगद्गुरु तुकोबराई या अभंगामध्ये सांगतायत, धर्म रक्षा वय अवतार घेसे. धर्माचं रक्षण करण्यासाठी 2 माणसं अवतारला येतात. त्यांना माणसं नाही म्हणू शकत आपण. 2 अवतार होतात. एक संतांचा होतो आणि एक देवाचा होतो. कारण जिथं संतांची गरज पडते तिथं संत अवतारला येतात. जिथे देवाचं काम पडते तिथे देव अवतारला येतो. आणि देव आणि संत काय भिन्न नाही. देवतेची संत, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा जगा माझी. देवाच्या ठिकाणी, संतत्वाच्या ठिकाणी भेद नाही, वेगळेपणा नाही, एक स्थित भाव आहे. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थित दिम किम प्रभा असेत किमा असेत व्रजेत किम. देवाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी भाव वेगळा नाही, दुरावा नाही. देव आणि संत एकच. पण आज देव अवताराला येणार आहे धर्माचं रक्षण करण्यासाठी. कारण धर्म म्हणजे काय, पहिला प्रश्न आहे. धर्म म्हणजे काय, धर्माचं रक्षण का करायचे, धर्माचं रक्षण कोणापासून करायचे, हे 3 मुद्दे तयार होतात. तर पहिला मी भाव सांगतो. धर्म रक्षावया अवतार घेसी. कशाला घेतात? आपुल्या पाळीसी भक्त जना. देव ज्याच्यासाठी अवतारला येतो त्यांचं नाव भक्त आहे. देव काय सगळ्यांसाठी अवतारला येत नाही. संत सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी येतात. पण देव मात्र भक्तांसाठीच येतो. देव अवताराला येतो, भक्तांसाठी येतो, कार्य करण्यासाठी, चांगल्या कामासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी येतो. एक तर भक्तासाठी येतो, नाही तर दुर्जनांसाठी येतो. एक तर हितासाठीच येतो, नाही तर तोट्यासाठीच येतो. त्याचं नाव देव आहे. सगळ्यांचं हितही करीत नाही, सगळ्यांचा तोटाही करीत नाही. सगळ्यांचं हित देव करीत नाही. जो माझं गाईल त्याचं मी नाव घेईल असं देवापासून चालत आलं. मग आपण ठरवून घ्या आता कसं होईल पुढं. आणि मग महाराज आज तुकोबराय बोलतात, धर्म रक्षा वया अवतार घेशील. आपुल्या पाळीसी भक्तजना. देव अवतारला येतो, पण कशासाठी येतो? भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी, त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी देव अवतारला येतो. कोणासाठी देव अवताराला आला? अंब ऋषीसाठी जन्मसोसी येले. अंबरुष राजासाठी देवाने 10 अवतार घेतले. कथा बघायची आपल्या दुर्वास ऋषींची, अंब ऋषीची कथा बघायची. आजचा दिवस म्हणजे बांधलेला कीर्तनकार असतो. रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, पर्वकाळाच्या बाहेर माणसाला जाता येत नाही, बोलता येत नाही. आणि जो बोलत असतो त्याला समजून घ्यायचं, याला एवढंच येतं राहू द्या. आणि मग महाराज अंब ऋषीसाठी जन्मसोसी येले. दृष्टा निर्धळली किती एक. किती एक, कित्येक. व्याकरणामध्ये किती एक म्हणजे कित्येक प्रत्यय येतो. कित्येक देवाने दृष्ट निर्धाळलेले, दृष्टांचा संहार केला. दृष्ट निर्धाळलेले कित्येंचा संहार केला. धन्य तूच कृपा सिंधू म्हणतील देवा. तू अवताराला आला की तुला कृपा सिंधू म्हणतील रे बाबा सगळे. कारण या अभंगामध्ये 2 विशेषण आले. 3ऱ्या चरणामध्ये कृपा सिंधू आले आणि 4थ्या चरणामध्ये दया सिंधू आले. 3ऱ्या चरणात तुकोबराय बोलतात, धन्य तूच कृपा सिंधू म्हणतील आणि आपुला तू बोल साच करी. देवाने बोललं, देवाने ठरवलं की काय होणार नाही. ते काय आपलं काम आहे का? मग देव आहे, भगवंत आहे तुम्हाला, त्याची सत्ता जगावरती. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदान बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले. जो जगाती चालिता. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान आलं नाही त्याचं नाव ईश्वर आहे, त्याचं नाव देव आहे. ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही त्यांचं नाव ईश्वर, त्यांचं नाव देव आहे. आणि मग देवा आपुला तू बोल साच करी. आणि काय करणार तू साच करून? धर्म रक्षावया अवतार घेशील. आपुल्या पाळीसी भक्तजना. शेवटच्या चरणात तुकोबराय बोलतात, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. देवा तुझं वर्णन कुणी करावं? तुझं वर्णन पुराणाने गावं. तू येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने सांगून ठेवा देवा तू काय करावं. तू जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने सांगून ठेवा तू काय करावं. तसं तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. आणि होईल नारायणे दया सिंधू. आणि मग देवा नारायणा तू दयेचा सागर आहे. दयेचा सिंधू म्हणजे सागर. देवा तू कृपेचा सागर आहे, तू दयेचा सागर आहे. कशासाठी आहे? धर्म रक्षावया अवतार घेशील. आपुल्या पाळीसी भक्तजन. अभंगाचा ठळक भाव संपला. विठ्ठल 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 विठ्ठल.
अभंग श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा अत्यंत शुद्ध हेतून शुद्ध भावनेनं देवाच्या बद्दलचं अवताराबद्दलचं कार्य बडबड करू नका. देवाच्या अवताराबद्दलचं कार्य देवाचं कार्य तुकाराम महाराजांनी सांगावं. त्याच निमित्ताने त्याच योगाने गेल्या 22 वर्षापासून आता हे 23वे वर्षे गेल्या 22 वर्षापासून हे 23वे वर्षे श्री क्षेत्र माळवाडी दापूरचीच वाडी एक श्री क्षेत्र माळवाडी बाबा एक घरचा आणि सप्ताह एक घरचा त्याच गावच्या बुरी त्याच गावच्या बाबली. हा पण ते बुरीच बाबलीला जमून देत नाही. बरं माझ्या का बघा बरं का श्री क्षेत्र माळवाडी या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याच्यामध्ये ज्ञानदान आहे, द्रव्यदान आहे, आज अन्नदानही माझ्या दिवशी ठेवलेलं आहे. आज खिचडी महाप्रसादाचा रोज 9 ते 11 असतं. ठराविक लोकांनाच अन्नदान असतं. आज सगळ्यांनाच अन्नदान आहे. बघा देवाचा अवतार आहे. त्यामुळे देवाचं कार्य आहे. हे कल्याणपासून आदरणीय बाळू काका असतील, सगळे जे जुन्या पिढीतील जाणते माणसं, सगळेच चेहरे माझ्या ओळखीचे पण नावं मला ज्ञात नाही. सगळेच बाबा मंडळी, सगळेच गावात टाळकरी असतील, अलंकापुरातून पुण्यातून आळंदीतून असं ज्ञानोबरायांचं स्वरूप धारण केलेली सगळी गानगंधर्व माणसं, वाजवणारे माणसं, त्यांनाही वंदन करतो. विनेकरी बाबा महाजनपूरवरून रोज येत आहे, त्यांनाही मी काहीतच राहतो. बरोबर चांगले फड बाबा तेही आलेले सप्त्यामध्ये. जसं जुन्यांचं योगदान ऐका. मी एक वाक्य सांगतो. मी जुन्यांचा कर्मटपणा आणि तरुणांचा उर्मटपणा जिथे घालवला जातो त्याचं नाव कीर्तन असतं. बरं का जुन्यांनी लय वळणाला लावायचं नाही. जुन्यांनी लय मार्ग सांगायची नाही, असंच करा आणि तसंच